आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून ओळखला जातोय। हा दिवस थोर साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो। मराठी भाषा ही 2200 वर्षांहून अधिक जुनी आहे। संस्कृत प्रभावित असलेल्या या भाषेचा उल्लेख 11व्या शतकातील इतिहासकालीन ताम्रपटांमध्ये देखील आढळतोय। 1290 साली संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून मराठीतील धार्मिक साहित्याला सुरुवात देखील केली। त्यानंतर अनेक संत, साहित्यिक, विचारवंत आणि लेखकांनी मराठी भाषा समृद्ध देखील केली आहे। कुसुमाग्रज यांनी नटसम्राट, किनारा, वादळवेल आणि विशाखा यासारखी साहित्य कृती देखील दिल्या आहेत। त्याचप्रमाणे कुसुमाग्रज यांनी अनेक काव्यसंग्रह, कादंबऱ्या, लघुकथा, निबंध संग्रह आणि नाटके देखील लिहिली आहेत। त्यांच्या या लेखणीमुळे मराठी साहित्याने नवा कळस देखील गाठलाय। त्याचप्रमाणे मराठी राजभाषा दिन व गौरव दिनातील फरक 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र स्वतंत्र राज्य झाल्यानंतर मराठीला अधिकृतरित्या भाषा म्हणून मान्यता देखील मिळाली आहे। 2013 मध्ये महाराष्ट्र शासनाने 27 फेब्रुवारीला अधिकृत मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित देखील केलंय। आज जगभरात सुमारे 8 कोटीहून अधिक लोक मराठी भाषा बोलतायत। गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि इतर आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी मराठीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म्स देखील विकसित केले आहेत।